या सिस्टरचं नाव सोनल आहे, सांगवी या ठिकाणाहून येतात. गेल्या शुक्रवारी हा जो त्यांचा मुलगा आहे त्यांनी ओरिएंडर नावाचं जे फ्रूट आहे, बिट्ट्या त्याला म्हटलं जातं, ते विषारी फ्रूट असतं, हे त्याला सापडलं आणि त्यांनी ते खाल्लं. ते कडू लागत होतं म्हणून त्यांनी ते चॉकलेट बरोबर खाल्लं, गोड लागावं म्हणून. आणि त्यानंतर ते खाल्ल्यानंतर त्याला त्रास सुरू झाला, त्याला उलट्या होऊ लागल्या, त्याला चक्कर यायला लागली, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. कुटुंबाने त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांना ज्यावेळी सांगितलं सर्व गोष्टी जे त्यांनी खाल्लेलं आहे फळ त्याच्याविषयी, डॉक्टर म्हणले याला पटकन ICU मध्ये ऍडमिट करावं लागेल आणि त्यांनी उलट्या करणं गरजेचं आहे. जर त्यांनी उलटी केली नाही तर त्याच्या तोंडामध्ये पाईप टाकावे लागेल. आणि हे सर्व गोष्टी जे आहे त्यानंतर देखील डॉक्टर म्हणाले की त्याच्या जे जगण्याची आम्ही शक्यता सांगू शकत नाही, कारण ते फळ जे आहे त्याला मरणाचं फळ म्हटलं जातं. ते एवढं विषारी असतं. ते बहीण सांगतात की ते प्रार्थना करत राहिले ते पूर्ण फ्रायडेच्या दिवशी आणि परमेश्वरने चमत्कार केला. ते डॉक्टर म्हणाले की त्याला 2 दिवस ऍडमिट करून ठेवावं लागेल ICU मध्ये. पण ही बहीण सांगते की आम्ही प्रार्थना करत राहिलो कंटिन्यू, परमेश्वरने त्याला स्पर्श केला, त्याचे जे सर्व जे रिपोर्ट्स होते ते सर्व नॉर्मल आले, त्याला कुठलेही ऑपरेशन किंवा कुठल्याही पाईपची गरज पडली नाही. आणि हा सर्व चमत्कार प्रभू येशूने केलेला आहे, म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. What is that fruit's name? Olinda. Where is it written? अच्छा, it's very कनेर. कनेर. कुठनं घेतला तू? कुठे सापडलं? पडलं होतं आणि त्याला तो चॉकलेट मध्ये घालून खाल्लं. See how Jesus saved him. येशूंनी वाचवलं त्याला, नवीन जीवन दिलं तुला प्रभूने. Thank you, Father. आमेन. बहन अपनी गवाही में बताते हैं कि 2025 नवंबर के महीने में उन्हें अचानक उल्टी की तकलीफ होने लगी. जब वो अस्पताल गए तो चेकअप के दौरान पता चला 4 सेंटीमीटर ब्रेन ट्यूमर हो चुका है, लास्ट स्टेज. लास्ट स्टेज. यस. और डॉक्टर ने कहा कि आपको जल्द से जल्द ऑपरेशन करवाना पड़ेगा, नहीं तो आपको कभी भी फिट आ सकती है. और साथ ही साथ ऑपरेशन की भी कोई गारंटी नहीं है, आप कोमा में जा सकते हो, आपको पैरालिसिस हो सकता है और जान भी जा सकती है. ये सारी चीज़ें सुनकर वो बहुत ज़्यादा चिंता में चले गए. रात को उनको नींद आना बंद हो चुका था, डिप्रेशन से वो घिर चुके थे. लेकिन इस स्थिति में प्रभु यीशु की कृपा उन्हें मिलने आई. एक सिस्टर ने उन्हें हमारे चर्च के बारे में बताया. उनकी इच्छा जागी कि एक बार ऑपरेशन से पहले वो चर्च आए. वो चर्च आए, उन्होंने प्रार्थना की और प्रभु यीशु का वचन यहाँ से वो लेकर गए कि तू डर मत, मैं तेरे साथ हूँ, मैं तेरे लिए लड़ूंगा और पुनरुत्थान और जीवन में हूँ. ये वचन वो पूरी तरह ऑपरेशन तक कन्फेस करते रहे. और प्रभु यीशु सच में बहुत महान है. ऑपरेशन से पहले 3-4 लाख रुपए का खर्चा था, वो भी उन्हें प्रभु यीशु ने प्रोवाइड किया. साथ ही साथ 21 नवंबर के दिन उनका ऑपरेशन भी सक्सेसफुली हो चुका है. प्रभु यीशु ने उन्हें पुनरुत्थान दिया है. अभी अच्छा लग रहा है? हालेलुया. आमेन. Now you're feeling better? Yes, Pastor. Operation was successful. Yes. हालेलुया. Thank you. आमेन. Blessed. Life came back. Thank you for healing, O Lord God. He is life. So what Jesus is life. you are doing? मैं कंप्यूटर टीचर में काम करती हूँ. कंप्यूटर टीचर. हाँ. ओके. जैसे मम्मा आपने कहा था, पास्टर आपने कहा था, बेटा मुझसे मिलने आना. मैं ऑपरेशन थिएटर देखने प्रार्थना की, प्रभु मुझे जैसे मम्मा से पास्टर से मिलने जाना. उन्होंने मेरे लिए प्रार्थना की है और प्रभु ने मुझे चंगाई दी. God bless you. 2021 मध्ये त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला त्यांच्या पिशवी कुणाला? सिस्टरांना. आणि त्यांच्या पोटामध्ये जी पिशवीची गाठ आली होती त्यांना. आणि जेव्हा कॅन्सर झालेला होता ते म्हणतात की डॉक्टरांनी त्यांच्यावर किमो, रेडिएशन हे सर्व ट्रीटमेंट सुरू केले. आणि होता होता असं झालं, पूर्ण 5 वर्ष जसं पूर्ण होत आले त्यांच्या किडनीवर तो इफेक्ट झाला. असं झालं की डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला ड्रेन पाईप टाकावं लागेल, परंतु त्या फार अशक्त झाल्या होत्या, त्यांच्यामध्ये काहीच अवसान नव्हतं. आणि 6 महिने तब्बल त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. आणि ते म्हणतात की डॉक्टरांनी त्यावेळेला सांगितलं होतं यांची वाचण्याची काहीच गॅरंटी नाही आहे, केस फार क्रिटिकल आहे. परंतु त्यांचा पूर्ण परिवार नित्यनियमाने दर शनिवारी चर्चला येत राहिले, प्रार्थना करत राहिले. प्रभूने सर्व परिस्थिती बदलली. त्यांचं ऑपरेशन जे आहे सक्सेसफुल राहिलं. त्यांचं जे काही कॅन्सर होतं सर्व नील झालं. प्रभू येशू ख्रिस्ताने आज त्यांना नवीन जीवन दिलेलं आहे, आरोग्य दिलेलं आहे, म्हणून ते सर्व गौरव येशूला देतात. Complete restoration, Father, in Jesus' name. गेले 4 वर्ष त्यांना दुरात्म्याचा त्रास होत होता. त्यांना श्वास घ्यायला त्रास, त्यांच्या अंगामध्ये खूप पेन वगैरे सगळं होत होतं. सर्व वेदनांमधून ते जात होत्या आणि परमेश्वराने त्यांच्या जीवनात चमत्कार केला. गेल्या महिन्यामध्ये 14 तारखेला ज्यावेळेस ते चर्चमध्ये आले फेब्रुवारीमध्ये आणि तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि ते सांगतात गेल्या 14 तारखेपासून आतापर्यंत कुठलाही त्रास, कुठलीही वेदना परमेश्वर माझ्या शरीरात दिलेली नाही, पूर्ण आरोग्य दिलेलं आहे, म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. हालेलुया. येशूमध्ये शक्ती आहे ना? आमेन. भरपूर आहे. God bless you. हालेलुया.
मागच्या आठवडी त्याला असं झालं 5 दिवस तब्बल त्याला पूर्ण ताप आलेला होता. 105 108 पर्यंत ताप जात होता. DY पॅटेलमध्ये त्यांना ॲडमिट पण करण्यात आलं होतं बाळाला. आणि त्याचा ताप काय उतरत नव्हता, परंतु परिवाराचा पूर्ण विश्वास होता जसं आम्ही चर्चला नेणार प्रभू येशू त्याला आरोग्य देणार. मागच्या शनिवारी त्यांनी चर्चमध्ये बाळाला घेऊन आणले आणि ते म्हणतात पूर्णपणे त्याचा ताप निघून गेला. प्रभू येशूने आता पूर्णपणे सुरळीत आरोग्य देऊन सर्व गौरव येशूला देतात. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. मला मी धन्यवाद मानते की मी ज्यावेळेस दवाखान्यामध्ये होते त्यावेळेस मी देवाला एकच बोलले की शनिवारच्या सभेला माझ्या लेकराला मला घेऊन जायचंय. आणि प्रभूने असं कार्य केलं की कालच माझ्या लेकराचा डिस्चार्ज पण झाला आणि मी चर्चला घेऊन पण आले लेकराला. गॉड ब्लेस यू.